नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये. काल पप्पांनी भाजीपाला वगैरे आणलेला होता. पप्पांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे 50-60 लोकांचं जेवण घरी असणार आहे. त्यामुळे थोडासा किराणा आणि भाजीपाला पप्पांनी आणलेला आहे आणि मुलांसाठी ही पेस्ट्री आणलेली आहे. ती मुलं एन्जॉय करत आहेत. 50-60 लोकांचं जेवण आहे म्हटल्यावर भाजीपालाही जास्तच आणलेला आहे. तो काही मग फ्रीजमध्ये मावणार नव्हता. त्यामुळे मग 2-3 दिवस तो व्यवस्थित टिकावा यासाठी मग तो छान असा मोकळ्या टबमध्ये लावून घेतला. आधी कांदे कॅरेटमध्ये भरून घेतले आणि त्याच्यानंतर मग हिरवा भाजीपाला टबमध्ये ठेवला. फ्लावरचं देठ वगैरे काढून मी ते टबमध्ये ठेवलं. स्टार्टिंगला मी टबमध्ये भाजीपाला ठेवलेला, परंतु नंतर माझं लक्ष एका जाळीदार झाकणकडे गेलं आणि त्याच्यानंतर मग मी ते सगळं जाळीदार झाकणमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. इथे मी भाजीपाला निवडत होती तिथपर्यंत पप्पांना आणि सरांना जेवण वाढलेलं होतं आणि ते जेवण करत होते आणि माझंही भाजीपाला निवडून झाल्यानंतर मग मीही जेवण करून घेतलं. जेवणामध्ये वरण, चवळीची भाजी, बटाट्याची भाजी, पापड असा मेन्यू होता आणि त्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट सृष्टी बरणीमध्ये भरून घेत आहे. आज आहे 1 तारीख आणि आज आहे रविवार. आज आहे काकूच्या घरी हार बांधण्याचा कार्यक्रम. आमच्या बंजारा समाजामध्ये कुमारिका मुलींना जी हार आपण होळीमध्ये टाकत असतो ती हार कुमारिका मुलींना देण्याची प्रथा असते आणि ज्या मुलींची एंगेजमेंट झालेली आहे मग त्या मुलीची कुमारिका म्हणून ही शेवटची होळी असते. म्हणून तिच्या सासरच्या लोकांकडून छान अशी सजवलेली हार आणली जाते आणि ती प्रेमाने त्या नवरीला दिली जाते. इथे माझ्या बहिणीची एंगेजमेंट झालेली आहे आणि त्याचमुळे मग तिच्या सासूबाईंनी वगैरे अशी सजवलेली हार तिच्यासाठी आणलेली आहे. पहिले तिचं ऑक्शन करून घेतलं आणि त्यानंतर मग जी छान सजवलेली हार आहे ती सर्वांनी मिळून तिला घातली आणि त्यानंतर मग प्रत्येकाने सेपरेट आणलेली हारही तिला बांधली गेली. चांदणीच्या सासूबाईं ते हार बांधत होत्या तिथपर्यंत मग माझ्या मम्मीन ते काकून ते आणि आजीन ते होळीचे छान असे गाणंही म्हणत होते आणि हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपातही बाहेर मंडप वगैरे लावून केला जातो. परंतु आमच्या कुटुंबामध्ये एका व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मग तो कार्यक्रम मोठा करणे आम्हाला काही योग्य वाटला नाही आणि मग घरगुती स्वरूपातच हा कार्यक्रम आम्ही करून घेतला. माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी तिच्यासाठी साडी, सौभाग्याचे अलंकार आणि पर्स वगैरे आणलेली होती. मग तेच तिला दिलं आणि त्यानंतर मग इथे चांदणीची मम्मी म्हणजेच माझी प्रेमळ अशी काकू इथे पुऱ्या तळून घेत आहे. स्वयंपाक तयार झाल्यानंतर मग सगळ्या पाहुण्या मंडळींना जेवण वगैरे करून दिलं आणि त्याच्यानंतर मग आता त्यांची जायची वेळ आलेली होती. जाण्या अगोदर त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू दिलं आणि त्यानंतर मग त्यांच्यासाठी जी काही साडी आणलेली होती तीही त्यांना भेट म्हणून दिली. हार बांधण्याच्या या कार्यक्रमाला आमचा पारंपरिक नृत्यही सादर केला जातो. परंतु त्यांच्या घरीही त्यांना एक साखरपुडा अटेंड करायचा होता. त्यामुळे मग शॉर्टकटमध्ये हा कार्यक्रम उरकवून घेतला.
आमच्या बंजारा समाजामध्ये होळी या सणाला खूप अशी मस्करीची गाणं म्हटली जातात आणि पाहुणे मंडळी गेल्यानंतर मग आजी आणि काकून ते माझ्यावरून ते गाणं म्हणत होते. मला मात्र काही ते गाणं येत नाही. मी गप्पपणे ते ऐकत होती आणि मग माझ्या साईडने माझी मम्मी ते गाणं म्हणून त्यांना प्रत्युत्तर देत होती. आणि अशा प्रकारे हा छान असा कार्यक्रम पार पडला. इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.